आज मी तुम्हाला पालक राईस बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये पहिलं तेल घालून घेऊया। तेल घालायचं आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एवढा अमूलचा बटर टाकणार आहे। आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी नुसतं तेल जरी टाकलं तरी चालेल। आता हा बटर काय करूया, वितळून घेऊया। 1 चमचा टाकायचं जिरं, गॅस आहे मीडियम, त्यात टाकणार आहे 1 हिरव्या मिरचीचे 2 तुकडे करून घेतलेले आहे। 2 कांदे घेतलेले आहेत मी मीडियम आकाराचे। कांदा थोडा कमी जास्त केला तरी चालेल, उभा कापून घेतलेला आहे, बारीक कापून जरी घेतला तरी चालेल। कांदा हलकासा भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये 1 गड्डी लसूण आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 पोपटी कलरची मिरची टाकलेली आहे। आपण जे अगोदर टाकलेली आहे ना फोडणीमध्ये, ती तिखटवाली मिरची आहे। तिखटाप्रमाणे टाकायचं आपल्याला, कमी जास्त किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे। हे सगळं 1 मिनिटभर परतून घेऊया मीडियम गॅसवर। मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 जुडी घेतली होती पालकची, स्वच्छ धुवून तिला अशी म्हणजे त्याची देठं नाहीत घेतलेली, पानंच फक्त मी कट करून घेतले, अशा पद्धतीत कट केलेले आहे। हे पहिलं आता परतून घेते। ह्याच्यामध्ये परतून घेतलेलं आहे। त्याच जुडीमधली मी 10 ते 12 पानं बघा थोडंसं देठ घेऊन सुद्धा असे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, म्हणजे पेस्ट करून घेतलेली आहे। थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आणि पेस्ट केलेली आहे। आता हे ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, छोटा अर्धा चमचा मिरीपूड, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, ह्याच्या जागी तुम्ही बिर्याणी मसाला वगैरे सुद्धा वापरू शकता। हलवून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। हलकासा गॅस बारीक करते आणि ह्याच्यामध्ये 4 ते 5 वाट्या बिर्याणी राईस आहे। मी बिर्याणी रेसिपी अपलोड केलेली आहे, त्याच्यामध्ये मी दाखवलेला आहे राईस कसा बनवायचा तो। त्यातला गरम मसाला मी काढून घेतला होता। हे चांगलं आपल्याला मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। अर्धी पालकची कापून घेतलं आणि अर्ध्या पालकची जरी तुम्ही पेस्ट केली तरी चालेल। मी 10 ते 15 पानं फक्त मी थोड्याशा देठासकट मी बारीक केली होती। पण हे काय माहिती आहे का, जे बारीक केलं होतं ना ते चांगलं परतून घ्यायचं। जसं म्हणजे पालकची पेस्ट वगैरे आपण टाकल्यानंतर चांगलं पहिलं परतून घ्यायचं, म्हणजे कच्ची अशी चव येणार नाही त्याला। आणि जी कांदा आहे ना तुम्ही थोडा कमी वापरला तरी चालेल। ह्या रेसिपीमध्ये कसं माहिती आहे का, कांदा थोडासा जास्त घातला की नाही की छान लागतं। कोथिंबीर टाकलेली आहे, ती पण बघा अशी मोठी मोठी मी कापून टाकलेली आहे, ती पण मिक्स करून घेते व्यवस्थित। कोथिंबीर टाकल्यानंतर पण मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। मुलं काय करतात, पालक खायला नको म्हणतात, तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे शिळा भात राहिलेला असेल किंवा ताज्या भाताचा सुद्धा तुम्ही बनवू शकता। साध्या भात म्हणजे जसं आपला कोलम तांदूळ वगैरे त्याचा सुद्धा जरी बनवला तरी चालेल। बिर्याणी राईस वगैरे असे जे असतात ना, ह्या राईसचं जरी नसेल तरी चालू शकतं, खूप चविष्ट होतं। ह्याला बटर पण नसेल तुमच्याकडं तरी नाही टाकला तरी चालेल, आपल्या तेलामध्ये जर तुम्ही केलं तरी पण चालेल। अशा पद्धतीत झटपट तुम्हाला मी पालक राईस दाखवलेला आहे। तुम्ही टिफिनला पण देऊ शकता मुलांना खायला, आणि जेवताना सुद्धा आपल्याला जर कधी कंटाळा आला तर अशा पद्धतीचा राईससुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता। खूप चविष्ट असा हा होतो, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।